नमस्कार, मी भिकाजी कृष्ण सावंत. मी वेस्टर्न रेल्वेमध्ये चीफ ऑफिस सुपरिटेंडेंट होतो. पगार चांगला होता, पोस्ट चांगली होती, माझ्या अंडर 25 माणसं काम करत होती. त्यामुळे मी एवढा बेफिकीरपणे वागत होतो. कधी शरीराला कधी मी हे केलेलं आठवण केली नव्हती. माझा BP 198, वजन 75 किलो, HbA1c 10.6 आणि कोलेस्ट्रॉल एकदम लास्ट स्टेजला पोचलेला होता. डॉक्टर मला बोलले तुझे नदी नाले सगळे भरलेले आहेत. 198 चे जर आमचे दोन झाले आणि 200 जर झालं की नाही तर त्यावेळी तू खाली पडणार किंवा स्ट्रोक येईल, काय येईल ते सांगता येत नाही. आणि माझे पाय सुधारायला सुरुवात झाली, पाय दुखायला सुरुवात झाली. हे ज्यावेळी डॉक्टर मला बोललेत ना, मी खरोखरच मनातून घाबरलो. माझे सद्गुरू वामनराव पै जीवन विद्या मिशन त्याने मनापासून हात मारली. परमेश्वर, आता वाचवायचं असेल तर तू वाचू शकतोस, नाहीतर आता ह्या जगातलं माझा हे संपत आलाय. एन्जॉय मी केलं, वाचवायला तू आहे. आपल्याला माहिती नाही. मग एक राणे साहेबांच्या टीममधून राहुल साहेबांच्या टीममधून मला एक मेसेज मिळाला. तंतोतंत जे मला होत होतं तेच सगळं रोज सांगत होते, पण हिंमत झाली नाही. रोज वाचत होतो. अरे हे पण मला ग्रुपमध्ये आलेले वाचत होते. हां, ते ग्रुपमध्ये हे पण मला होतं, हे पण माझी हिंमत झाली नाही. काही महिना सतत बघत होतो, पण शेवटी ठरलं की कुठेतरी एक शुभ संकेत आहे. त्यांना फोन केला, औषध मागून घेतलं, 5,000 रुपये. अरे म्हटलं 5,000 हे घेऊन पळाले तर काय करू. म्हटलं जाऊ दे, पहिले पैसे पाठवावे लागतात ना, कारण माझी त्यांची काहीच ओळख नव्हती. म्हटलं जाऊ दे, गेले तर गेले, एवढे कमवतोय ना, पहिले गेले तर जाऊ दे म्हटलं, हरकत नाही. मागवले औषध मागवली आणि त्याच वेळेपासून मला एकदम माझ्या अंगात काय D आणि T हे सांगितलं. त्यांना मला रिपोर्ट पाठवलं. मी राणे साहेबांशी बोलतो. एका व्यक्तीने मला सांगितलंय, ती माझ्याशी बोलत होती. मी म्हटलं तू डॉक्टर आहेस का? तर डॉक्टर म्हटल्यावरती नाही आमचे डॉक्टर दुसरे आहेत. कोण? राणे साहेब डॉक्टर आहे. तर त्यांच्या आत पण मी सेव डॉक्टर राणे साहेब त्यांच्याबरोबर बोलायला लागल्यानंतर मी पण जरा व्यवस्थित बोलायला लागलो. जसं हिच्याबरोबर बोलत होतो तसं बोलतो नाही. त्यांनी मला समजून सांगितलं असं आहे तसं आहे तसं. चला म्हटलं ठीक आहे, घेऊया. ते औषध घेतल्यानंतर 15 दिवसांनी मला डॉक्टरकडे जायचं होतं. महिन्याचे गोळ्या वेगळ्या औषध घ्यायचे. डॉक्टर वैतागायचा आणि मला तो एवढा चांगला डॉक्टर, मतीन डॉक्टर म्हणून आहे, एवढे चांगले हसत खेळत सर. पण मी गेलो, माझा BP बघितला की क्या ओव्हर है, क्या सोचते हो तुम, क्या खाते हो तुम, क्या तुम्हारे दिमाग में क्या चलता है, क्यों ऐसा है. रेल्वे छोटा तो आता मी रिटायर होऊन 2 वर्ष झाली. 69. तर औषध घेऊन 15 दिवसांनी त्यावेळी डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरनी तपासलं आणि डॉक्टर एवढा खुश झाला, मला हात मिळवला. अरे वा म्हणाले, क्या जबरदस्त कमाल किया. 110 130 झाला माझा BP. पुन्हा हे पण करायचं होतं, डायबिटीस बघायचा होता. तो डायबिटीस पण कमी झाला. डायबिटीस कमी झाला. हे 2 गोष्टी कमी झाल्याबरोबर की ना माझ्या शरीरात की नाही एक नवीन संचाराप्रमाणे काहीतरी मला शक्ती काहीतरी आली. मला जरा चांगलं वाटायला लागलं. असं वाटायला लागलं की मला कुठेतरी विश्वास वाटायला लागला. आणि हे उगा झालेलं नाहीये. मी रोज 6 ते 7 रोज योगा करतो. ह्या भाकरी जी खायला सांगितली 3-4 गोष्टी जे मिक्स करून 5 गोष्टी मिक्स करून ती भाकरी खातो. त्याच्याबरोबर ही पालेभाजी खातो. जे डाएटमध्ये सांगितले ते फॉलो करतात. मी परफेक्ट करतो. ह्याच्या सद्गुरूचे शिष्य असल्या कारणाने विचार सुद्धा मी बदलले माझे. आणि हे चांगला विचार करायला जरा जरी कोणतरी काहीतरी बोललं की मला फटकन राग यायचं, ताबडतोब त्याच्यावर उठून मी त्याला उलट सांगायचो. एवढं चाललं. आता म्हणजे 5-6 महिन्यापूर्वीची गोष्ट. डायबिटीस एकदम जो स्थिर झाला, कम्प्लीट व्यवस्थित झाला. BP पण त्याच्यानंतर कधीही वर गेलेला नाही आहे. कोलेस्ट्रॉल पण येऊन गेला. वजन 61 किलो झालं. 65 किलो झालं. त्यामुळे चालताना जे 5-6 महिने वापरले. 6 महिन्याच्या कोर्समध्ये एवढे बेनिफिट यांना मिळाले.
एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुम्ही जसं ते व्हिडिओमध्ये दाखवतात की हे सगळं शुगर निघून जाते, हे मला बघायचं आहे म्हणून मी ते औषध अजूनपर्यंत चालू करतोय. त्याच्यानंतर माझे पाय कधी सुटले नाहीत, पाय कधी दुखले नाहीत आणि मला आरामच वाटतोय म्हणून ते मी अजून चालू केलं आणि ते डायबिटीस संपेपर्यंत मी घेणार नाही. आता सांगायला मला जास्त आवडतं की मी प्री डायबिटीस आहे. व्हेरी गुड. डॉक्टर बीची आणि तुमच्या सद्गुरूची दोघांची कृपा झाली आहे तुमच्यावर. जोरदार टाळ्या वाजवा.